नमस्कार दोस्तांनो. सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच वातावरण चाललं आहे किंवा सध्या शेतकऱ्यांना एकच गोष्टीची चिंता आहे की बाबा पी एम किसान सन्मान निधीचा येणारा जो हप्ता आहे जून महिन्याचा, आता जुलै महिना आला तरी तो हप्ता वितरित झालेला नाही आहे किंवा त्या हप्त्याचे पैसे कधी येणार आहेत अजूनही आलेले नाही आहेत. तर ह्याविषयी अशी एक माहिती आहे की बाबा आता पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याला अपेक्षा ही 24 जून ते 25 जूनला सुटायला पाहिजे होता अशी अपेक्षा होती, पण तो हप्ता अजूनही म्हणजे अद्यापपर्यंत तरी काही वितरित झालेला नाही आहे. ह्यामध्ये असा एक विषय होता की बाबा आता शेतकऱ्याच्या मध्ये अशी शंका येते बाबा ते तुमची योजनाही नको आणि ते तुमचे पैसेही नको, असे एक वातावरण शेतकऱ्यांमध्ये सध्या उपलब्ध झालेलं आहे. ह्या बाबतीचा असा असा एक विचार केला जातो की बाबा हा जो हप्ता येणार आहे यासाठी तुम्हाला के-वाय-सी करावं लागेल, कुठं काय करावं लागेल, अशा प्रकारच्या फेक बातम्या म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा बातम्याच अशा भरपूर शेतकऱ्यांपाशी चाललेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आणि त्यातच म्हणजे तर धावपळ एक शेतकऱ्यांची जास्त व्हायला लागलेली आहे. बाबा ह्याच प्रकारच्या 5-7 कामं करा म्हणजे तुम्हाला पी एम किसानचा हप्ता भेटणार आहे किंवा ह्या प्रकारचे 4 कामं करा, 10 कामं करा, 20 कामं करा. हे काम केल्यानंतरच तुम्हाला पी एम किसानचे पैसे भेटणार आहेत. अशा एक अफवा किंवा बातम्या जास्त करून पसरवण्यात आलेल्या आहेत. तर असे काही नसताना पी एम किसानचा हप्ता हा येत्या म्हणजेच आता मंगळवार, बुधवार किंवा 15 किंवा 16 जुलैला ह्या दिवशी ह्याची तारीख ठरणार की बाबा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे. तर आता अशी एक शंका आहे की वातावरण म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा येणारा हप्ता हा 18 जुलैला येणार आहे. म्हणजे ही एक बातमी आहे. हे आता माणसांमधनं पसरत आलेली बातमी आहे. हे अजून शासनाचे जी-आर किंवा शासनाच्या वेबसाईटला कोणतेही अपडेट नाही आहे की बाबा 18 जुलैला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येणार आहे. तो 18 जुलैला येणार आहे. ह्याविषयी अशी बातमी नाही आहे आणि अधिकृत अशी तारीख अजूनही ठरलेली नाही आहे. ही तारीख शक्यता उद्या आणि परवा म्हणजे 15 आणि 16 तारीख ह्या तारखेला ही तारीख ठरण्याची शक्यता आहे. तर ह्यावेळेला आपण एक नवीन व्हिडिओ बनवणारच आहेत. तारीख आल्यानंतर आपण एक नवीन व्हिडिओ ह्या संदर्भात बनवणारच आहेत की बाबा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता हा कधी येणार आहे, किती तारीख आहे, ही 1-2 दिवसात त्याचा पण व्हिडिओ आपण अपलोड करणारच आहोत. पण तत्पूर्वी त्यात अजून एक अशी एक शंका आहे की बाबा शेतकऱ्यांची धावाधाव म्हणजे पळापळ जास्त व्हायला लागलेली आहे. कोण शेतकरी सीएच सेंटरला जातात, बाबा पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे, त्यासाठी आम्हाला ही के-वाय-सी करायची, ती के-वाय-सी करायची. म्हणजे अशी बातमी ऐकून शेतकरी लोकांमध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये, लाभार्थ्यांमध्ये जास्त करून पळापळ होत आहे की बाबा नाही आता ही के-वाय-सी करावंच लागेल तरच आपल्याला पी एम किसान निधीचा सन्मानाचा निधीचा हप्ता भेटेल किंवा नमो शेतकरी झालं ह्याचा हप्ते भेटतील. असे एक शेतकऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण किंवा पळापळ जास्त वाढलेले आहे. तर ह्यामध्ये कोणतीही के-वाय-सी सध्या तर करायची काय असं अपडेट नाही आहे. ते आता येणाऱ्या तारखेला जो हप्ता आहे ज्या शेतकऱ्यांच्या किंवा ज्या लाभार्थ्यांच्या आधार कार्डला बँक सीडिंग हे स्टेटस ओके असेल म्हणजे आधार कार्डला बँक सीडिंग हे जर असेल तर त्यांचे पैसे नेहमीप्रमाणे पडणारच आहेत. पण ह्या म्हणजे विषय आता अशा बातम्या की हे 4 कामं करा, हे 5 कामं करा, हे म्हणजे आता तुम्ही नवीन व्हिडिओ दररोज अपलोड होतात. त्यामुळे ती एक शंका शेतकऱ्यांच्या जास्त जास्त चिंताजनक आहे. तर याविषयी आपण या कारणासाठी व्हिडिओ बनवला आहे की बाबा कोणतीही के-वाय-सी सध्या तर करायची काही गरज नाही. येत्या 1-2 दिवसामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार आहे ह्याची तारीख ठरणार आहे आणि त्यावरच आपण एक नवीन व्हिडिओज म्हणजे येत्या 1-2 दिवसात तारीख ठरल्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फिक्स सांगितलं जाईल बाबा ह्या तारखेला तुमचे पैसे येणार आहेत. आता सध्या सगळ्या भूमिका चालू आहेत म्हणजे भूमिका चालू आहेत बाबा असं होणार आहे, तसं होणार आहे, हे करा, ते करा. ह्याविषयी शेतकऱ्यांनी कोणीही काळजी करू नये. येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला फिक्स म्हणजे तारीख कळेल. या तारखेला आपल्या पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जो आहे हा वितरित करण्यात येणार आहे. तर अजून अशीच नवीन माहिती तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये आपण अपलोड करणारच आहोत. धन्यवाद.